विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंप्लीट द टेबल हा पार्ट पाहत आहोत. तर इथं कॉलम बघा, एक्सरसाइजमध्ये हा पार्ट आहे पुस्तकामध्ये. पहिला कॉलम दिला आपल्याला इन्कमचा, 2 नंबर दिला एक्सपेंडिचर आणि 3 नंबरला दिला डेफिसिट किंवा सरप्लस. तर सरप्लस कधी येतं आणि डेफिसिट कधी येतं? इन्कम जास्त आहे आणि खर्च कमी आहे तेव्हा आपल्याला काय येतं तर सरप्लस येतं. आणि म्हणजे थोडक्यात प्रॉफिट, उत्पन्न जास्त आहे आपलं आणि खर्च कमी आहे, मग उत्पन्नातनं आपण खर्च वजा केला की राहिलेला पार्ट म्हणजे आपला सरप्लस. आणि डेफिसिट कधी येतं तर एक्सपेंडिचर हे जादा आहे आणि इन्कम हे त्यापेक्षा कमी आहे, अशी जर सिच्युएशन असेल तर त्यावेळेला डेफिसिट येतं. ह्या टर्मचा वापर करून आपल्याला इथं ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न इथं सॉल्व्ह करायचे आहेत. आता पहिल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला इन्कम दिलं आहे किती तर 10,000 आणि डेफिसिट किती सांगितलं आहे तर 5,000. आता जेव्हा डेफिसिट आहे तेव्हा इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त असणार. मग 10,000 रुपये इन्कम झाले आणि आपल्याला लॉस किती, डेफिसिट म्हणजे थोडक्यात लॉस किती होतो तर 5,000. मग 10,000पेक्षा 5,000 खर्च जास्त झाला पाहिजे तेव्हा आपल्याला लॉस होईल. म्हणजेच थोडक्यात इथं एक्सपेंडिचर किती असलं पाहिजे तर आपलं 15,000. हा टेबल तुम्ही लिहून घेऊन सॉल्व्ह करायचा. 15,000 जर, मग आता बघा इन्कममधनं एक्सपेंडिचर, इन्कम आहे 10,000, 15,000 एक्सपेंडिचरमधनं इन्कम वजा झालं, 15,000तनं 10,000 वजा झाले तर राहतात किती 5,000 हा डेफिसिट. त्यानंतर आता सेकंड स्टेपला किती दिले 8,000 रुपये इन्कम सांगितले आणि सरप्लस किती आहे तर 4,000. मग सरप्लस कधी होतो, इन्कम जास्त आणि एक्सपेंडिचर कमी. मग 8,000तून जर 4,000 वजा केले तर सरप्लस आपला किती राहणार तर 4,000. म्हणजे इथं किती एक्सपेंडिचर असलं पाहिजे तर 4,000. त्यानंतर इन्कम किती असेल विचारलं आहे, खर्च किती झाला आहे 15,000 आणि सरप्लस आहे किती तर 8,000. म्हणजे 15,000पेक्षा 8,000 रुपये जास्त नाही इन्कम असला पाहिजे तर आपल्याला 8,000 रुपये सरप्लस किंवा प्रॉफिट होईल. म्हणून 15,000 अधिक 8,000 असं केलं तर आपलं इन्कम किती होईल इथं 23,000 रुपये हे इन्कम होईल. 23,000 रुपये इन्कम. त्यानंतर 7,500 इन्कम दिला आहे आणि एक्सपेंडिचर दिला आहे 9,000. इन्कमपेक्षा एक्सपेंडिचर जास्त आहे म्हणजे एक्सपेंडिचरमधनं इन्कम आपल्याला वजा करावं लागेल. 9,000तनं 7,500 वजा गेले तर राहणार किती 1,500. मग आता हा सरप्लस होईल का डेफिसिट होईल ते ब्रॅकेटमध्ये आपल्याला लिहावं लागेल. इथे एक्सेस काय आहे, एक्सपेंडिचर म्हणजे आपला लॉस होणार आहे, म्हणजेच हे काय आहे तर डेफिसिट आहे. कंप्लीट वर्ड डेफिसिट लिहा. आणि लास्ट ह्याच्यात काय दिलं आहे 15,000 इन्कम दिला आहे आणि खर्च किती झाला त्यातला 11,300. म्हणजे 15,000तून 11,300 वजा केले तर जो बॅलन्स राहील तो म्हणजे आपला सरप्लस आहे. मग 15,000तनं 11,500 वजा करायचे. बघा 15,000तनं 11,500 वजा केले तर राहील किती 3,700. काय राहील हे सरप्लस, कारण उत्पन्न आपलं जास्त आहे आणि खर्च आपला कमी आहे. हे ब्रॅकेटमध्ये याला सरप्लस लिहायचं. या पद्धतीनं पहिल्या टेबलचा आन्सर होईल. आता 2 नंबरला टेबल काय दिला आहे बघा, सॅलरी पेड ड्युरिंग द इयर म्हणजे चालू वर्षामध्ये सॅलरी किती पेड केली आहे. तर पहिला कॉलम टोटलचं दिला आहे म्हणजे याचा अर्थ काय, यावर्षी आत्ता आपली सॅलरी किती पेड केली हे टोटल कॉलममध्ये दिलं आहे. आणि नेक्स्ट हा जो सेकंड कॉलम आहे इथं काय सांगितलं आहे प्रीपेड किंवा आउटस्टँडिंग म्हणजे त्या टोटल अमाऊंटमधले किती अमाऊंट प्रीपेड आहे किंवा आउटस्टँडिंग आहे. आता प्रीपेड म्हणजे काय, ॲडव्हान्समध्ये दिलेलं असते. मग तेवढा जर खर्च काय करायचा टोटलमधून लेस करायचा म्हणजे चालू वर्षाचा हा खर्च निघतो. आणि आउटस्टँडिंग म्हणजे काय, चालू वर्षाचा खर्च आहे पण दिलेला नाही, मग ह्या टोटल अमाऊंटमध्ये तेवढा आपल्याला ॲड करावं लागेल, मगच आपल्याला चालू वर्षाचं एक्सपेंडिचर निघू शकतं. आता 1 नंबरला काय दिलं आहे बघा, इथं टोटल अमाऊंट सांगितलं आपल्याला 1,000. त्यातले प्रीपेड किती आहेत तर 100, ॲडव्हान्समध्ये दिलेत 100 रुपये. मग चालू वर्षाचा खर्च किती 1,100 टोटल दिले, त्यातला ॲडव्हान्समध्ये किती दिलेत 100. म्हणजे त्यातनं 1,100मधनं 100 जर वजा केले तर चालू वर्षाचा खर्च आपला किती आहे फक्त एक्सपेंडिचरचा 1,000 रुपये. आता टोटल सेकंडमध्ये टोटल अमाऊंट किती दिली सॅलरीची 2,700.
मग त्याच्यात प्रीपेड किती असेल विचारले. जेव्हा एक्सपेंडिचरची अमाऊंट किती आहे तर चालू वर्षाचा खर्च आहे किती 2000, म्हणजेच 2700 आणि 2000 यातला डिफरन्स किती तर 700 रुपये कसे असणार आहेत हे प्रीपेडचे, कारण इथं प्रीपेड म्हणून सांगितले आपल्याला. मग प्रीपेड आपलं काय होत असतं लेस होत असतं, म्हणजे 2700मधनं 2000 जर वजा केले तर राहिले आपले 700, तेवढे प्रीपेड आहेत. 3 नंबरला काय सांगितले अमाऊंट टोटल किती पेड केली सॅलरी 8250, मग त्यातले प्रीपेड किती असतील विचारले. चालू वर्षाचा खर्च किती 6650. आता इथं पण आपल्याला वजाबाकी करून घ्यावं लागेल. 8250 वजा 6650, मग ही अमाऊंट किती येणार तर 1600. त्यानंतर 4थ्या नंबरला सांगितलं की टोटल सॅलरी दिली 1200 आणि आउटस्टँडिंग किती आहे तर 200, म्हणजे अजून द्यायची राहिली आहे. मग टोटल आपला चालू वर्षाचा खर्च किती झाला तर दोन्हींची टोटल केल्यावर झाला तो 1400. 1400 हा चालू वर्षाचा खर्च झाला. 5 नंबरला सांगितलं की टोटल अमाऊंट आपली किती असेल. आउटस्टँडिंग आहेत 600 आणि पैसे ऑलरेडी दिलेत किती तर 5100. असं नाही, टोटल खर्च किती असेल विचारले. आउटस्टँडिंग आहेत 600 आणि 5100 रुपये टोटल वर्षाचा खर्च आहे. टोटल खर्च आपला वर्षाचा 5100 आणि अजून द्यायचे राहिलेत किती तर 600, म्हणजेच किती पेड केली आपण चालू वर्षात तर 5100मधून 600 रुपये जर आपण वजा केले तर आपले किती किती आपण पेड केले असणार आहेत तर 4500 रुपये आपण या ठिकाणी पेड केले असणार आहेत. कसं काढलं बघा, 5100 रुपये वर्षाचा खर्च आहे, पण त्यातले अजून 600 रुपये आपण दिलेले नाही. तिथं आउटस्टँडिंग म्हणून सांगितले, आउटस्टँडिंग म्हणजे आपण खर्च दिलेला नाही, म्हणून 5100मधून 600 रुपये वजा करायचे, म्हणजे आन्सर किती येते आपलं 4500. 6 नंबरला सांगितले 1800 रुपये आपण टोटल आपला सॅलरी पेड केलेली आहे, त्यातले आउटस्टँडिंग अजून किती असतील, मग आपला चालू वर्षाचा खर्च किती होतोय 2200, म्हणजेच 2200 म्हणून आपण 1800 वजा केले तर आपल्याला आउटस्टँडिंगची अमाऊंट किती मिळते तर 400 रुपये. त्यानंतर 3 नंबरला सांगितलं, आता हे 2 नंबर पेडचं झालं, खर्चाचं झालं. 3 नंबरला सांगितलं आहे रेंट रिसिव्ड ड्युरिंग द इयर, म्हणजे चालू वर्षामध्ये आपल्याला किती रेंट मिळालेलं आहे ह्याचं कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. तर इथं कॉलम काय दिलेत, पहिल्यांदा टोटल रिसिव्ड म्हणजे वर्षात टोटल रेंट किती मिळालं. त्यानंतर रेंट रिसिव्ड इन ॲडव्हान्स ऑर ॲक्र्यूड, ॲडव्हान्समध्ये म्हणजे प्री रिसिव्ड आहे आणि ॲक्र्यूड म्हणजेच आउटस्टँडिंग, त्याची अमाऊंट इथं दिले. आणि लास्ट कॉलम सांगितलं आहे इन्कम फॉर द इयर, म्हणजे चालू वर्षाचं आपलं किती इन्कम असेल. आता 1 नंबरला दिले टोटल अमाऊंट रिसिव्ड, किती अमाऊंट मिळाले 1300 मिळाले, मग त्यातलं ॲडव्हान्समध्ये किती मिळाले तर 200 रुपये मिळाले. मग चालू वर्षाचं इन्कम किती टोटल मिळाले 1300, त्यातल्या ॲडव्हान्समधले 200 आहेत, मग चालू वर्षाचं इन्कम किती राहणार वजाबाकी दोन्हीची केली तर 1100, हे आपलं चालू वर्षाचं इन्कम झालं. इथं आता टोटल रिसिव्डची अमाऊंट विचारली आपल्याला किती असेल, किती अमाऊंट मिळाली. ॲडव्हान्समध्ये मिळाले किती 400 आणि चालू वर्षाचं इन्कम किती आहे तर 1400, मग अशा आपल्याला किती मिळाले असणार टोटल 1800, मग त्या 1800 मधले ॲडव्हान्समध्ये 400 असणार आणि चालू वर्षाचं इन्कम हे 1400 असणार, म्हणजे इथं टोटल किती आपल्याला मिळाले 1800, हे चालू वर्षाचं आपलं अमाऊंट मिळालेली आहे. थर्ड आयटम दिला आहे टोटल अमाऊंट मिळाली आपल्याला 2650, मग त्याच्यात ॲडव्हान्समध्ये किती मिळाले असतील तेव्हा आपला इन्कम चालू वर्षाचं किती आहे तर 2000, म्हणजे ह्या दोन्हीतला डिफरन्स असणार तेवढं ॲडव्हान्स मिळालं. तर किती मिळालं आपल्या ॲडव्हान्समध्ये 650 रुपये आपल्याला ॲडव्हान्समध्ये मिळाले. 4 नंबरला आता हे रिसिव्ड इन ॲडव्हान्स होतं. आता इथनं पुढचे 3 आयटम ॲक्र्यूड म्हणजेच आउटस्टँडिंगचे आहेत. तर आता इथं ॲक्र्यूड अमाऊंट सांगितले 200, आउटस्टँडिंग आहे 290 आणि चालू वर्षाचं इन्कम किती आहे तर 3190, म्हणजे
एवढं इन्कम 3190 मिळाले का नाही, त्यातले अजून 290 मिळायचे आहेत. म्हणजे 3190मधनं 290 जर वजा केले तर अमाऊंट किती येणार आहे, 2900. म्हणजे एवढं आपलं चालू वर्षाचं अमाऊंट रिसिवडची अमाऊंट आहे. आता पैसे मिळाले, अमाऊंट रिसिवड 1700. अजून आउटस्टँडिंग त्यात किती असतील विचारलं आहे, तेव्हा किती होतं आहे तर इन्कम 2150. म्हणजे 2150मधनं 1700 वजा करायचे, राहणार किती, 450. काय केलं आपण, इन्कम आहे किती चालू वर्षाचं 2150, पण त्यातले किती मिळाले 1700. मग मिळायचे किती राहिले म्हणजेच ॲक्रिड, तर 2150 वजा 1700. नंतर लास्ट अमाऊंट टोटल मिळाले 2600, त्यातले आउटस्टँडिंग आहेत अजून किती 500. मग आता टोटल इन्कम किती आपलं, किती चालू वर्षाचं इन्कम, तर हे मिळालेले 2600 आणि अजून मिळायचे आहेत ते 500. असं दोन्हींचं एकत्रित मिळून आपलं चालू वर्षाचं इन्कम किती होणार तर 3100. या पद्धतीनं हे तिन्ही टेबल लिहून घेऊन तिथे आन्सर त्याची सोडवायची आहेत. त्यानंतर खाली जी नंबरला आहे कॅल्क्युलेट द फॉलोइंग. आता पहिलं काय दिलं आहे, 10% डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ₹50,000 आणि फॉर किती दिले आपल्याला 3 इयर्स दिले. तर डेप्रिसिएशनचा फॉर्म्युला आपण फायनल अकाउंटमध्ये ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला आहे. तर हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं. आता हे सांगते मी कसं सोडवायचं ते बघा, वहीत सोडवलं पाहिजे तुम्ही. पहिल्यांदा डेप्रिसिएशन बरोबर सूत्र लिहायचं. डेप्रिसिएशन बरोबर काय सूत्र डेप्रिसिएशनचं, त्याची कॉस्ट ऑफ असेट म्हणजे असेटची कॉस्ट पूर्ण लिहायचं सूत्र, कॉस्ट ऑफ असेट इंटू त्याचा रेट आणि त्याला इंटू त्याचा पिरियड घ्यायचा. मग कॉस्ट किती आहे ही 50,000 कॉस्ट घ्यायची, रेट किती टक्के गुणिले रेट 10/100 आणि पिरियड किती तर 3 महिने म्हणून गुणिले 3/100. 50,000 गुणिले 10/100 गुणिले 3/12 असं हे डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर सेकंड सांगितले 12% इंटरेस्ट दिला आहे. 12% पर ॲनम इंटरेस्ट ऑन बँक लोन ₹80,000 फॉर 1 इयर. म्हणजे एका वर्षासाठी इंटरेस्ट किती होईल विचारले. मग इथं पण इंटरेस्ट बरोबर लिहायचं, अमाऊंट, रेट आणि पिरियड. मग किती 80,000 अमाऊंट आहे, इंटरेस्टचा रेट किती आहे 12%, 12/100 आणि गुणिले 1 इयर आहे, त्यामुळे 1 लिहिलं तरी चालतंय. 8 महिने 10 महिने असतं तेव्हा 8/12, 10/12 असं आपल्याला लिहावं लागतं. पण हे कॅल्क्युलेट करून किती येणार तुमचं इंटरेस्ट हे त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होईल. त्यानंतर 3 नंबर काय दिला आहे, ओपनिंग स्टॉक किती दिला आहे 5,000 आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे बघा. त्यानंतर परचेसेस आहेत किती 7,000, आउटस्टँडिंग सॅलरीचं बिल किती आहे 12,000, क्लोजिंग स्टॉक आहे 1,000. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ स्टेशनरी कन्झ्युम्ड. मी तुम्हाला ह्याचे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट दिले त्यावेळेला स्टेशनरी कन्झ्युम्ड हा पार्ट तिथं लिहिलं होता बोर्डवर बघा, तुम्हाला लिहायला सांगितलेला होता. तर तिथं स्टेशनरी कन्झ्युम्ड हे एक्सपेंडिचर साईडला आपलं येत असतं. मग हेडिंग काय टाकायचं, स्टेशनरी कन्झ्युम्ड असं टाकायचं. मग त्याच्यात काय काय ॲड करायचं आणि काय काय लेस करायचं असतं बघा. स्टेशनरी कन्झ्युम्ड हेडिंग टाकलं की 1 नंबरला घ्यायचा ओपनिंग स्टॉक, म्हणजे इथं स्टेशनरी कन्झ्युम्डच्या खाली ओपनिंग स्टॉक घ्यायचा आणि पुढच्या साईडला अमाऊंट घ्यायची. ओपनिंग स्टॉक 5,000 लिहून घ्यायचा, त्याच्यामध्ये ॲड काय करायचे परचेसेस 7,000 ॲड होतील. त्यानंतर आउटस्टँडिंग आहे ते पण ॲड होणार. ह्या तिन्ही अमाऊंटची टोटल करायची, 5,000, 7,000 आणि 12,000 ह्या तिन्हींची टोटल आणि क्लोजिंग स्टॉक असतो त्यातनं लेस करायचा. आणि मग जो बॅलन्स राहील ते म्हणजे आपल्याला स्टेशनरी कन्झ्युम्ड हे आलं. कसं करायचं सांगितलं, हेडिंग काय टाकायचं स्टेशनरी कन्झ्युम्ड किंवा यूज, कन्झ्युम म्हणजेच यूज. 1 नंबरला काय घ्यायचं त्याच्यात, हा ओपनिंग स्टॉक 1 नंबरला घ्यायचा, त्याच्यात ॲड करायचं परचेसेस, पुन्हा ॲड करायचं आउटस्टँडिंग स्टेशनरी आणि ह्या तिन्हींची टोटल झाली की क्लोजिंग स्टॉक आहे तो लेस करायचा. अमाऊंट कशाची मिळणार आपल्याला स्टेशनरी कन्झ्युम्डची. त्यानंतर 4 नंबर सॅलरी दिले 10,000, आउटस्टँडिंग सॅलरी आहे 5,000. कॅल्क्युलेट द सॅलरी टू बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट.
इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला तो आयटम आपण कसा दाखवणार हे दाखवायचं आहे. मग इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे हेडिंग टाकायचं. मग सॅलरी आता डेबिटेड म्हटलं बरोबर का, म्हणजे तो खर्च असणार आहे. मग इथं डेबिटला टू सॅलरी किती अमाऊंट आहे सॅलरीची, इथली 10,000 ही इनर कॉलमला लिहून दाखवायची. 10,000 रुपये इनरला सॅलरी झाली. त्यानंतर ॲड किती आउटस्टँडिंग सॅलरी म्हणली. आउटस्टँडिंग आपण काय करत असतो तर ॲड करत असतो. मग आउटस्टँडिंग किती झालं 5,000 आणि ह्या दोन्हींची टोटल इकडं आउटर कॉलमला किती दाखवायची तर 15,000. या पद्धतीने याचा इफेक्ट दाखवायचा आहे. त्यानंतर 5 नंबर लायब्ररी बुक्स ₹2,000 किती अमाऊंट असणार लायब्ररी बुक्सची. लेस 10% डेप्रिशिएशन 5,000 इज इक्वल टू 45,000. म्हणजे 10% डेप्रिशिएशन आपण वजा करतो त्यावेळेला आपली अमाऊंट डेप्रिशिएशनची किती आहे तर 10%. बघा इथं कसं दाखवायचं पर्सेंटेज आणि इथं डेप्रिशिएशन आपल्याला दिले. 10% जेव्हा आपण डेप्रिशिएशन लेस करतोय तेव्हा डेप्रिशिएशनची अमाऊंट किती आहे तर 5,000 आहे. मग जेव्हा 100% होईल तेव्हा किती 100% म्हणजेच काय असणार आहे तर थोडक्यात तिची कॉस्ट असणार आहे. मग ही किती येईल असं विचारलेलं आहे. मग आपण तिरकस गुणाकार करायचा आहे. कशाचा गुणाकार होईल 5,000 गुणिले 100 भागिले 10. कळलं का कसं केलं. 10% डेप्रिशिएशन त्यावेळेला डेप्रिशिएशनची अमाऊंट 5,000. मग 100% जर आपण केलं तर किती येईल. मग 100% म्हणजे काय असणार त्याची कॉस्ट निघणार आहे. म्हणून लिहून घेतलं 10 असताना 5,000 तर 100 असताना किती. तिरकस गुणाकार केला तर 5,000 गुणिले 100 भागिले 10. मग आता कॅल्क्युलेशन करताना काय करणार आपण कॉमन झिरो पहिल्यांदा कट करणार. या झिरोला इकडचा झिरो कट झाला म्हणजे राहिलं काय इथं हे 1 2 3 झिरो. इथला 1 2 3 झिरो आणि इकडचं एक म्हणजे 4 झिरो 1 2 3 आणि 4 म्हणजे अमाऊंट किती आली 50,000. म्हणजे जी अमाऊंट कशाची आली प्रश्न काय विचारला आपल्याला लायब्ररी बुक्स. मग लायब्ररी बुक्सची कॉस्ट किती येणार तर 50,000. या पद्धतीनं जे आजचे कंप्लीट द टेबलचे 3 क्वेश्चन झाले. हे 3 क्वेश्चन आणि कॅल्क्युलेट द फॉलोइंग हा सगळा पार्ट वहीमध्ये आपण लिहून काढायचा आहे. आणि खाली सॉल्व द फॉलोइंग पण दिलेला आहे. फाइंड ऑड वन हा क्वेश्चन इथं पुढचा आहे. हा पण क्वेश्चन तुम्ही वहीमध्ये लिहून काढा. आणि मी 2 प्रॉब्लेमचं पोस्टिंग सांगते ते दोन्ही प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून काढा आणि त्याचं आपण सोल्युशन सॉल्व करायचं आहे.